काय करतेस? जमतील तेवढ्या आठवणी बरोबर घेऊन जायचा प्रयत्न करते. असं काय काय घेऊन जाणार आहेस तू बरोबर? त्याचाच विचार करत होते. भिंतीवर टांगलेली फ्रेम घेऊन जायचं म्हटलं तरी खुंटीवरच्या आठवणी तशाच राहतील. तेव्हा असं का बोलतेस तू? तू आम्हाला कायमची सोडून जाणार नाहीयेस. हे घर तुझंच आहे. तुला हवं तेव्हा तू इकडे येऊ शकतेस. लग्न झाल्यावर हवं तेव्हा इथे येण्याचा हक्कच मी गमावून बसते. जाऊ दे. तुझ्यावर ही वेळ येईल ना तेव्हा तुला कळेल. मी आलेच हा. बस. काय करतेस तू? परत तुझ्या डोक्यावर कधी तेल लावायला मिळणार आहे माहित नाही ना. चल चल बस. देव, हे लग्न लग्न म्हणजे नक्की काय असतं? सोप्या शब्दात सांगायचं तर एखादं रोपटं छानपैकी वाढवायचं, त्याला खत पाणी घालायचं, त्याचं पालन पोषण करायचं आणि मग त्याची योग्य अशी वाढ झाली की मग वृक्षारोपण सोहळा. या सोहळ्यात सगळे जण येऊन आपापले फोटो काढून जातात. नंतर त्या रोपट्याला अनोळखी असलेल्या मातीत त्याचं रोपण केलं जातं. नशिबाने ती माती पोषक असली तर ते रोपटं तग धरतं, नाहीतर आयुष्यभराचं ओरपण आलंच. देव, प्लीज असं नको बोलूस. तुझ्या बाबतीत सगळं चांगलंच होणार आहे. सोहम बरोबर माझं लग्न होणार आहे. यापेक्षा अजून चांगलं काय होऊ शकतं? तुझं लग्न झाल्यानंतर माझं आणि आईचं कसं होणार? तुझ्याशिवाय राहण्याची कल्पना पण नाही करू शकत आम्ही. माझी अवस्था काही वेगळी नाहीये, पण साक्षी, तू धीर सोडू नकोस हा. हे बघ, आईला सांभाळायची जबाबदारी आता तुलाच घ्यायची. देव, काका आणि श्रावणची काळजी घे. दादूंना वेळेवर औषध दे. आणि काकू काही बोलली ना तरी मनाला लावून घेऊ नकोस. ताईसाहेब,
घरातली सगळी कामं पार पाडली. ताई साहेब, ताई साहेब, जनी, अहो कवाधानं तुमच्याशी बोलतेय. तुमचं लक्ष कुठे आहे? आज तारीख काय ग सनी? 20 ऑक्टोबर. भाऊजींच्या लग्नाची तारीख जवळ आली आणि अजून त्यांचा काहीही शोध लागलेला नाही. ताई साहेब, तुम्ही धीर सोडू नका. अहो विक्रम भैया लवकरच घरी परत येतील. तोपर्यंत खूप उशीर झाला असेल सनी, कारण तोवर देवयानीचं जबरदस्तीने दुसऱ्या कोणाशी तरी लग्न लावून देण्यात आलं असेल. अहो पण देवयान ताई असं कशाला करतील? नाही लाजाना, रणवीर राजे त्यांना भाग पाडतील असं वागायला. आपलेच दात आणि आपलेच ओठ. काय सांगायचं सनी तुला? रणवीर राजेंच्या अशा या मगरूर वागण्यासमोर नेहमीच आम्हाला आमच्या मर्यादांची जाणीव होते. वा, मर्यादांची जाणीव होते, पण मर्यादांचं भान राहत नाही. साईमा, तुम्हाला जर मर्यादांचं भान असतं तर नोकर माणसांसमोर हे सगळं सांगण्याचं धाडस तुम्ही केलं नसतं. आम्ही खोटं तर काहीच बोललो नाही ना साईमा. ही तुमची दुसरी चूक. तुम्हाला जर मर्यादांचं भान असतं तर देवयानीचं दुसऱ्या कुठल्या तरी मुलाबरोबर लग्न होतंय हे ऐकून तुम्हाला आनंद झाला असता. आमच्या मर्यादांची आम्हाला चांगलीच जाणीव आहे साईमा, पण या घरातल्या माणसांनी माणुसकीच्या मर्यादा ओलांडल्या याची जाणीव तुम्हाला का होत नाहीये साईमा? देवयानीचं लग्न दुसऱ्याच कुणाशी तरी होत आहे म्हणून खुश होताय तुम्ही, पण विक्रम भाऊजी, त्यांचा अजून शोध लागलेला नाहीये. त्यांच्या जीवाला धोका आहे याची तुम्हाला काळजी नाही वाटत आहे? मिळालं, तुमच्या शांत राहण्याने आमच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं. रणवीर राजेच कारणीभूत आहेत ना याला? सांगा ना, त्यांनीच किडनॅप केलं ना विक्रम भाऊजी ना? आणि तुम्हाला हे सगळं आधीपासूनच माहित होतं. बोला ना साईमा. आम्ही शांत का आहोत याचा स्वतःच्या सोयीनुसार अर्थ काढण्यापेक्षा आमच्यासारखं तुम्ही शांत राहिलात त्यामुळे काय होईल, या राजमहालात थोडी शांतता नांदेल असं नाही वाटत तुम्हाला? प्लीज विशाल, समजून घे ना यार. अरे तुला खरं सांगू, माझं लग्न ठरायच्या आधीच लग्नाची तारीख ऑलरेडी ठरली होती. खरं, मस्करी नाही करत आहे. अरे बाबा, सगळ्या गोष्टी इतक्या पटापट घडल्या की कोणालाच कॉन्टॅक्ट करता आला नाही. हा, आता हेच बघ ना, आज 20 तारीख आहे. 2च दिवस उरलेत लग्नासाठी. कशी तयारी करू मी? बरं विशाल, एक काम कर तू, माझ्या कॉन्टॅक्टमधले जेवढे असतील ना त्या सगळ्यांना प्लीज तू इन्व्हिटेशन देशील? प्लीज यार, थँक्स. हां, लग्नानंतर कुठे जाणारच? कम ऑन यार, मस्तपैकी महिनाभराची सुट्टी घेणार आहे मी. विशाल, मी तुला थोड्या वेळाने फोन करतो. काय रे, कुणाचा फोन होता? तो माझा कॉलेज फ्रेंड विशाल. अच्छा, काय म्हणत होता? लग्नाचं उशिरा कळवलं ना, नाराज होता. अच्छा, मी फक्त लग्नानंतर महिनाभर सुट्टी घेणार आहे एवढंच ऐकलं. काय रे, काय करणार आहेस एवढी सुट्टी घेऊन? लाजतोयस काय? बोल ना. नाही म्हणजे लग्नानंतर हनीमून. अरे वा, महिनाभर हनीमून. काय ठरवलं का कुठे जायचं ते? नाही,
अजून काही ठरवलं नाहीये. ठरवलं नाहीये? अरे मग देवयानीला तरी विचारायचंस. नाही, विचारायचंय तिला. काही गरज नाही विचारायची. ही माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट, हनीमून पॅकेज, मॉरिशस. व्हॉट अ सरप्राईज. ताई तू खरंच ग्रेट आहेस. ग्रेट वगैरे काही नाही, मला जे शक्य झालं ते मी केलं. किती सहजपणे बोलून गेलीस ना तू. पण आतापर्यंत तू माझ्यासाठी जे जे काही केलंय त्याचा हिशोब ठेवला तर. वेडा आहेस का तू सोहम? आज माझ्या जागी आई बाबा असते तर त्यांनाही तू असंच बोलला असतास का? हो, पण माझ्या समोरची माझी ताई आहे ती मला आई बाबांपेक्षा वेगळी नाही. सोहम, विक्रम भाऊजी आणि देवयानी किती प्रेम आहे एकमेकांवर. आम्हाला सगळं कळतंय, सगळं माहिती आहे, पण आम्ही काही करू शकत नाही तुमच्यासाठी. सध्या ठामपणे उभं नाही राहू शकत तुमच्या बाजूने. लाज वाटते आमची आम्हाला. खरंच खूप लाज वाटते. काही करू शकत नाही आम्ही. मग काय देवाणीला इथेच बोलवायचं का? गप ना श्रद्धा. ए, काय ग चेष्टा करतेस त्याची? सांग ना हिला. काय लाजला बघा. पुरे आता पुरे ओवाळू द्या. ए मस्करी कसली करताय? पुरे ते वर घे रे. चल हळद लावायची आता. चल. का का ते वर घे, तिथे लावायची असते. एवढं बस ना ताई. मग काही शास्त्र माहित नाही, काही नाही. वर घे नीट. अगे एवढं बस ना. पुरे गुडघ्यापर्यंत घे. नीटा माणूस भागते. हा पण ना. करून घे ग नीट जरा. झालं का? हो. हा ए, ताई थोडं लाव ग. आता ना ह्याला पूर्ण ए, रंगवून ए, थांब, 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 थांब. एवढं- तू गप्प बस. आता वाटतोय नवरा. थांब थांब थांब. उठू नकोस, उठू नकोस. थांब. घे. ताई थोडं दे. थोडं नाही. सुखी राहा. छान संसार करा. अगं ताई चल चल लवकर. अगं हळद घेऊन देवेनेच्या घरी जायचंय. हो ग. चल लवकर. चल चल. चला चला. द्या द्या मावशी. तू कुठे निघालास? मी पण येणार. हा येणार आहे. चल चल. तू नसतं जायचं आता. लग्न होईपर्यंत कुठे जायचं नाही. भैया साहेब. नील भैया तुम्ही? खंडू भैया साहेब कुठे? तर जाऊन सांग त्यांना आम्ही त्यांना भेटायला आलो होतो. पण नील भैया जाऊन सांग. नील भाऊजी, तुम्ही किती दिवसांनी घरी आलात? बसा ना. नाही बाई, रणवीर राजेश्री यांचा पाहुणचार घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो नाही आहोत.
खरं तर या घरामध्ये पुन्हा कधीही पाऊल ठेवणार नाही हे ठरवूनच हे घर आम्ही सोडलं होतं. पण आज भैया साहेबांमुळेच आम्हाला इथे यावं लागले. कुठे आहेत ते? नाही येत घरी ते, त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले. वहिनी सध्या काय अनर्थ घडते तुम्हाला माहिती आहे ना? सगळं ठाऊक आहे आम्हाला, पण आम्ही काहीच करू शकत नाही भाऊजी. फक्त तुम्हाला विनंती करू शकतो की हा अनर्थ होऊ देऊ नका. विक्रम भाऊजींचा शोध लागेपर्यंत हे लग्न थांबवा भाऊजी. ते आता शक्य नाहीये बहिणी. कुणाच्या तरी धमकीला घाबरूनच देवयानींनी हे लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय. बहिणी, देवयानीच्या घरच्यांना धमकवण्याचं काम भैया साहेबांचंच आहे ना? दुसरं कोण असं वागू शकतं भाऊजी? हेच करू शकतात हे काम. पण आम्हाला या गोष्टीचं नवल वाटतं की पोलिसांना सुद्धा हे माहिती आहे. आम्ही स्वतः त्यांच्या समोर आमचा संशय बोलून दाखवला होता, पण तरी पोलीस सुद्धा हतबल ठरले, काही करू शकले नाहीत. म्हणून तर तुम्हाला विनंती करते, काहीही करा, पण विक्रम भाऊजींचा शोध लागेपर्यंत हे लग्न थांबवा. प्लीज. काय तुम्ही गप्पा मारत बसल्या, जरा मदतीला करा. चला चला मदतीला लागा. चला गोदा काकू, काय करू ग तयारी? म्हणजे अजून बघ, हळदीची तयारी झाली का? आणि ती झाली असेल ना तर अभिलाषाने प्रतीक्षाला जरा बाहेर पड. हा जा जा, कळलं ना? हो. आई आणि काकू. येस. आता तुम्ही काय तोंड बघत राहिला? ते नवऱ्या मुलाकडची माणसं हळद घेऊन आत्ता दारात दत्त म्हणून उभं राहतील. कोणीतरी बाहेर जा आणि आल्याबरोबर आम्हाला सांगा. साक्षी, तुला सांगते हा, बाहेर जायचं आणि करेल ती. कुठे ठेव? ठेव मध्ये, अगदी मध्ये ठेव बरोबर. आणि रांगोळी काढायची. हे बघ, यांनी हे रांगोळी काढायला घ्या. चला चला, नीट सांभाळ. या बसा. तसं नाही ग, जरा पसरट पसरट कर. हा असं? बरोबर, माझ्याकडनं शिक जरा. पण काकू, एवढी फुलं पुरतील का आपल्याला? अगं नाही पुरली तर आणू, त्याला काळजी करते. अगं आवडा ग. हो हो, ये ये समीक्षा, वेळेवर आली. या ना, या बसा बसा. काकू बसा. बस ग. काकू, तुम्ही बसा. मी बसते. रांगोळी काढत. ए साक्षी, सगळ्यांसाठी सरबत आणायला सांग ना. मावशी जा ना सरबत घेऊन. मावशी, देवयानीला बोलवायला हवं ना? अगं हो, देऊ देऊ आहे ना, तिच्या खोलीतच आहे. जा बोलू ना. चल ना श्रावण, चल चल. सिस्टर आणि बहिणीमधलं प्रेम म्हणतात ना, ते हे असं. मला माफ कर विक्रम. आपल्या नशिबात एकमेकांची साथ इथपर्यंतच होते. आज सोहमच्या नावाची हळद लावून मी तुला सोडून चालली. या शेवटच्या क्षणी तुझी माफी मागण्याव्यतिरिक्त माझ्या हातात काहीच नाही. शक्य झालं तर मला माफ कर.
बरं चल लवकर, सगळे वाट बघतायत तुझी. आलीच, ये लवकर. चल.